परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणारा मनोरुग्णच आहे असं फडणवीस म्हणाले। तर आंदोलनामध्ये अटकेतील आरोपी सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा श्वसनाच्या त्रासाने झाल्याचं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय। मात्र पोलिसांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे माझा मुलगा हा कोर्टासमोर मारहाणीबद्दल बोललाच नाही असं आईचं म्हणणं आहे। पाहूया। परभणीच्या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत निवेदन दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणारा हा मनोरुग्णच होता असं फडणवीस म्हणाले। जो काही आरोपी आहे हा आरोपी मनोरुग्ण आहे। 2012 पासून त्याच्यावर ट्रीटमेंट चाललेली आहे आणि त्या दिवशी खरं म्हणजे त्याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे। हा खरंच मनोरुग्ण आहे की नाही याच्याकरता 4 डॉक्टरची समिती तयार करण्यात आली होती। एकीकडे म्हटलं की ते मनोरुग्ण आहेत आणि त्यांची हिस्ट्री त्या ठिकाणी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि बोलत असताना असंही म्हटलं की आता त्यांना पछतावा येतो। जर ते व्यक्ती मनोरुग्ण आहे तर त्याला पछतावा कसा येऊ शकतो त्या ठिकाणी? आणि जर असं असेल तर मग त्यांचा बोलविता धनी कोण आहे? परभणीतल्या घटनेला हिंदू विरुद्ध दलित असा रंग देऊ नका, हिंदू विरुद्ध दलित अशी ही दंगल नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। ही कुठेही हिंदू विरुद्ध दलित अशा प्रकारची दंगल नाही आणि हे जे काही संविधान भारताचं आहे हे आपल्या सगळ्यांचं आहे। त्यामुळे संविधानाचा अपमान करणारा कुठल्या जातीचा धर्माचा पंथाचा असेल त्याच्या जाती धर्म पंथाकडे न पाहता त्याच्यावर जी काही कडक कारवाई करता येईल ती कारवाई केली पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। 10 डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्यानंतर 11 डिसेंबरला परभणी बंदची हाक देण्यात आली। तर या बंद दरम्यान जाळपोळ आणि तोडफोड झाली। तसंच अटक करण्यात आलेले आणि लॉचं शिक्षण घेणारे आरोपी सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला। पोलिसांच्या जबर मारहाणीतच सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा आहे। मात्र मारहाण झालेली नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला 3rd डिग्रीचा वापर केला आहे का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का? त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही। सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे। त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुन्या जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे। त्यांचा इथला बोन तुटलेला होता, तो जुना होता, त्यांनी सांगितलं त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे। मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या बाबतीत कुठल्याही गांभीर्याने निवेदन केलं नाही। सूर्यवंशीच्या बाबतीत पोलिसांनी ज्या पद्धतीने मारलेत रस्त्यावर लोकांना त्याचे व्हिडिओज आहेत। म्हणजे पोलिसांच्या अॅट्रॉसिटीज आणि पोलिसांना प्रोटेक्ट करण्याचं काम एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलं। तुम्ही खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्याच्यामुळे माणूस मरतो काय? ब्रेथलेसनेसमुळे माणूस मरतो का? कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस? किती वाजता झाला ब्रेथलेसनेस? तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटलमध्ये? दबाव टाकली, पोलिसा लोकांनी दबाव टाकली। तू जर बाहेर गेला, तू जर सांगितलं तर तुझा जीव काढीन म्हणून दबाव टाकले त्याने। हा जीव काढीन हे काय तर करील म्हणून मोबाईल हिसकावून घेतला। माझ्या मुलाला त्याने दबाव टाकल्यानंतर माझा मुलगा घाबरून सांगितलं नाही। त्यांच्या अंगावर जे जखमा आहेत ते जुना मारच्या जखमा आहेत असे नाही, कसला जखम नाही, कुठं जुना मार नाही, कुठं नाही। माझा मुलगा कष्ट करून खाल्ल्याला आणि शिक्षण इथपर्यंत शिकून आल्या, कुठल्या दवाखान्यातलं कुठलंच त्याला काही गोळी नाही ना काही नाही। बंद दरम्यान झालेल्या हिंसक वळणात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा बळाचा वापर केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे त्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश फडणवीसांनी दिले। त्यांचा निलंबन करण्यात आलाय। समाधानी त्यांना फाशी दिलं पाहिजे। ते जर त्या ह्याच्या प्रकरणात असतील ना, मला पहिल्या दिवशी माइंडमध्ये क्लिक झालं, तो जो आम्हीच दाखवत होता ना मला की बाबा आम्ही तुम्हाला प्रशिक्षणासाठी मदत करू, पोलीस भरतीसाठी त्या दिवशी माझ्या माइंडमध्ये क्लिक झाला आणि त्याचे व्हिडिओ पण मी पहिले यूट्यूबवरती बघितले होते
हा माणूस त्या मॅटरमध्ये असू शकतो, आम्हाला 100% खात्री होती आणि तो माणूस असणारच. मुख्यमंत्र्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 10 लाखांच्या आर्थिक मदतीचीही घोषणा केली आहे. मात्र न्याय द्या असं सोमनाथ यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. जरी त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे आहेत, वडार समाजाचे आहेत, मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशाने काही कोणाचा जीव परत येत नाही. तथापि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल. भिकारी नाही आम्ही, समाधी तर राहणारच नाही. माझ्या भावाच्या बॉडीची किंमत 10 लाख नाही. मला एक सांगायचं आहे साहेबांना की साहेब म्हणतायत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला, मग हा रिपोर्ट आला कसा? प्रायमरी फेसमध्ये पहिला पान आहेत असं म्हणतात मुख्यमंत्री. असू द्या ना, मग काय सांगितलं? शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज. मग हे कसं काय आलं रिझल्ट याचा? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लाठीचार्जच्या या प्रकरणावरून पोलीस निरीक्षकांच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र सोमनाथ सूर्यवंशींचा जो जीव गेलाय त्यावरून दुर्धर आजाराची जी कारणं मुख्यमंत्र्यांनी सांगितली ती कुटुंबियांना मान्य नाहीत. परभणीहून नाझीर खानसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.